नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही मदत करता असं मी ऐकलंय. हा बोला. तर मला थोडी तुमची मदत पाहिजे. हा मी दादरमधनं बोलते. हा बोला. ते एक माणसाने माझ्याकडून आहे ना 2-3 वर्ष झाले हा लोन करतो म्हणून पैसे घेतले माझ्याकडून. हा आणि त्याने म्हणजे मला आज देतो उद्या देतो असं करून करून आहे ना खूप 2-3 वर्ष काढले माझ्याकडून. हा पण तो पैसे म्हणजे आज डॉक्युमेंट पाठवा उद्या डॉक्युमेंट पाठवा मग मी पैसे देतो. परत म्हणजे असं सांगून सांगून तो दिवस वाढवतच चाललाय. पैसे तर काही देत नाही. तारीख देतो पण त्या तारखेला परत पैसे देत नाही. फोन उचलत नाही. मॅडम, पण किती केलं पैसे दिले तुम्ही त्यांना? मी त्याला जामीन गव्हर्नमेंटचा जामीन मला बोलायला तो हा हा बोलतो की गव्हर्नमेंटचा माझा 1,60,000 आहे. हा 1,60,000 आहे. हा तर ते एवढे मी पैसे दिले त्याला जामीन सकट. तर ते लोन तर काही केलं नाही त्यांनी. हा तर लोन तर काही केलं नाही आणि पैसे पण तो तारीख देतो मग त्या तारखेला परत म्हणजे असं फसवतोच तो व्यक्ती. म्हणजे आज देतो उद्या देतो असंच हो करतो. हो आता 3-4 वर्ष तसंच चालवलंय. हा 3-4 वर्ष आता पण लागोपाठ मला आता 2-3 महिने झाले आहे ना हा तसंच चाललंय त्याने. आज मंगळवार देतो 10 तारीख देतो 12 तारीख देतो असं 2-3 महिने करून 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 खूप दिवस काढले. हा आणि तर मी एका म्हणजे भारती वाघमारे त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवले. हा अर्धे पैसे त्यांच्या अकाउंटला गेले अर्धे पैसे त्याच्याकडे गेले. हा सत्यजित दत्तात्रय अडवळेकर. हा हा अडवले. तर पुण्यामध्ये राहतो तो आणि मी दादरमध्ये राहते. तुम्ही नगर मध्ये राहता का? मी दादरमध्ये राहते. माझी मैत्रीण होती ना हा तिची बहीण होती. हा त्यांचं ते कोणतरी आहे त्या बहिणीचा ते त्यामुळे त्यांनी पैसे भरायला सांगितले होते मला बाबा करून देईल लोन म्हणून. हा पण लोन तर काही करून दिलं नाही. पण असं वाटतं की आता माझे मेहनतचे पैसे आहेत. आता माझ्या जवळजवळ 48 वय चाललंय. हा तर आता मला अपडाऊन होत नाही पुन्हा आणि इकडे. हा आणि मला फक्त 2 मुली आहेत आणि मिस्टर नाही आहेत माझे. हा तर हे काय मला पैसे बरेच दिवस झाले म्हणजे मी पेशंटची काम करते. मी हा. मेहनतने पैसे करून दिले. बरोबर. ते कष्टाचे पैसे. ते कष्टाचे पैसे आहेत. तो मी त्याला लय वेळा समजावलं की बाबा तू दे ना थोडे थोडे करून का होईना दे. पण हा 1 रुपया मला अजूनपर्यंत तो देत नाही. फक्त तारीख देतो बँकेचं अकाउंट पाठवा आधार कार्ड पाठवा पॅन कार्ड पाठवा मागितले की असंच करतो. आणि काही वेळेला फोन तर आता उचलतच नाही माझा. तर त्या व्यक्तीचं नाव काय? सत्यजित दत्तात्रय अडवळे. हा तर कुठे राहतात ते? ते पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये भाड्याने राहत होता. हा हा मी त्यांचा पाहिजे तर नंबर देते तुम्हाला. चालतंय. मला नंबर मेसेज करा. मेसेज करते तुम्हाला नंबर. आणि ते कुठे राहतात ते भारती वाघमारे त्यांचाही नंबर पाठवते. त्यांना माहिती असेल म्हणजे त्यांच्याकडे जास्त तुम्हाला माहिती मिळेल की बाबा कुठे राहतात ते. चालतंय. भारती वाघमारेला तुम्ही पैसे सेंड केलते का अकाउंटला? हा त्यांच्या ओळखीच आहे ते. हा चालतंय. केस वगैरे केली का तुम्ही? नाही केस वगैरे मी काय केली नाही. हा केस वगैरे काय केली नाही मी त्याला सांगितलं होतं की तू दे मला थोडे थोडे करून. तो हो बोलतो पण देत तर काही नाही. आता 3-4 वर्ष मी वाट बघितली हा पण तो काही देत नाही. म्हणजे आज दे आता मला मध्ये बोलला की देतो म्हणून. मला बोलला बँकेचं अकाउंट पाठवा मी देतो. आणि बँकेचं अकाउंट पाठवून देतो म्हटलं आणि नाही दिलं मला त्याने. ठीक आहे. जेवढी मदत होईल आम्ही तेवढी करतो तुम्हाला. चालतंय. मला नंबर सेंड करा. नंबर भारती वाघमारे आणि सत्यजितचा नंबर तुम्हाला मी सेंड करते. हो चालतंय. तुम्ही मुंबई मधून बोलताय ना? मुंबईमधनं बोलते. हो चालतंय. मला नंबर मेसेज करा. बोलतो मी. प्लीज मला मदत करा तेवढी. हो चालतंय. फक्त जेवढी होईल तेवढी करा. माझ्या मदत म्हणजे माझे मेहनतीचे पैसे आहेत तेवढे मला सगळे आले पाहिजेत. एवढी मला मदत करा. चालतंय. ठीक आहे मी सेंड करते. भारती वाघमारे का? हो विशाल भांडारे बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. बोला ना दादा. कल्पना एलगेचं काय मॅटर आहे?
अहो त्याने एक जणाला पैसे भरले होते लोन संदर्भात. हा, त्याने तुम- माझी पण फसवणूक केलेली सर. पण तुमच्या अकाउंटला त्यांनी पैसे टाकले होते ना? हा माझा अकाउंट नंबर त्याने यूज केलं होतं. त्याने माझ्या अकाउंटला पैसे मागून घेतले. हा हा हा. मग तुमच्या अकाउंटला किती पैसे टाकले होते कल्पनाताईंनी? ते अकाउंट त्याच्यात असल्यामुळे मला टोटल नाही सांगता येणार सर किती पाठवलं म्हणून. आता तुमचं अकाउंट त्याच्याकडे कसं काय? अहो त्या मी आता राजकीय काम करत असल्यामुळे ना ते म्हटलं मला वापरायला पाहिजे दिलं मी. हा मला काय माहित आता मला पण त्याने फसवलंय ना सर. असं म्हणजे मला नाही फसवलं असं नाही ना. मी भरपूर त्याला नाही का असं फाईल वगैरे दिल्या लोन संदर्भात. हा हा. कुठून बोलताय तुम्ही? मी पुण्यामधून बोलते. पुण्यामधून कुठे? चाकण. चाकण का? हा तो कुठे राहतो सांगा त्यांना. धायरीमध्ये राहतो एवढंच माहिती मला. धायरी वडगाव धायरी. वडगाव दायरी. हा सर, त्या कल्पनाताईचं काय मॅटर? आपण कोण बोलतोय? तर मी विशाल भांडारे बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. जय टायगर, बोला की. हा जे टायगर, ते काय आहे त्यांच्या पैशाचं? 1,60,000 रुपयाचं. 1,60,000 नाही. तुम्ही आता कुठं आहात? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये कुठे? पुण्यामध्ये हडपसर. ऍडमिट होतो त्यामुळे आता हे आता ब्लड बँकेत आलो तुम्ही ब्लड चेक करायला. नाही ना, मी काय म्हणतोय, तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेता, त्यांच्या पैशाचं काय ते सांगा ना. ऐका ना, हा त्यांचे पैसे तुम्ही एकदा भेटलो ना आपण, तुम्हाला लक्षात येईल सगळ्या गोष्टी समोरासमोर काय झालंय काय नाही ते. तरी आपण त्यांचे पैसे देणार आहोत. आपण त्यातलं काय फालतू नाही. एक मिनिट, किती दिवसात देणार तुम्ही पैसे ते? तुम्ही म्हणून तर समोर भेटा. मी 2 दिवस जाऊ द्या फक्त, 2 ते 3 दिवस. ऐका ना, त्यांना आपण स्टेप बाय स्टेप मी देणार आहे. माझ्या खिशातून पैसे देणार आहे. आपण कोणाला फसवत नाही. पण सर ऐका ना, गरीब आहेत ते. मलाही माहिती आहे की आता ताई, मी त्यांना ताईच बोलतोय. आपल्या स्वभावच आहे टायगर ग्रुपचा. आपण लेडीजला कधी बोललोय का वाईट? आजपर्यंत बोललो. त्यांना विचारा कधी एक वाईट शब्द बोलले. मग आता माझं काय माहिती, मी आता विचारलंय ब्लड द्यायला आलेलो. 3 दिवस ऍडमिट होतो. आता दुपारी डिस्चार्ज झालाय माझा. त्यांना तेच बोललो. त्यांचा मिस कॉल बघितलं मी, 7 मिस कॉल होते. त्यांना एवढं बोललो की मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. आता त्यांना पण कोणाचा आधार नाही, त्या 2 मुली, त्यांना पण काम होत नाही. त्यांनी कसे तुम्हाला पैसे ऐका ना, आपल्या तुम्हाला आपण भेटून बोलू ते. आपण कसे पैसे काढते आपण काढणारच आहे. पण ह्यांना तर मी त्यांना त्यांचं माझ्या पैशातून देणार आहे. तर तुमच्याकडे पैसे आहेत ना त्यांचे? कुणाकडे? माझ्याकडे? हा, म्हणजे तुमच्या अकाउंटला टाकलेत ना त्यांनी पैसे? माझ्या अकाउंट बरं ठीक आहे, माझ्या अकाउंटला टाकले असं समजा तुम्ही. माझ्या अकाउंटला नाही आलेले तरी मी सांगतो तुम्हाला, त्यांचा 1ही रुपया आपण ठेवणार नाहीये. 1 मिनिट घेऊ त्यांना कॉलवर. तुमच्या अकाउंटला पैसे आलेले? माझ्या अकाउंटला तुम्हाला सांगू किती आले त्यातले? 40-45,000 रुपये आले असतील. बाकीचे भारती मॅडम आहेत. ऐका मी काय सांगतोय, आपण काय बोलू, ऐका आपण काय करूया, 2 दिवस जाऊ द्या फक्त. मला फक्त जरा कव्हर होऊ द्या. हडपसरला येऊन मी तुम्हाला भेटेल. आपण समोरासमोर भेटून बोलूया. चालतंय, समोर भेटू आपण. की त्यांचे पैसे किती दिवसात देणार ते तर सांगा. आपण आता बघा, मी काय एवढा जागीरदार नाहीये. ते लगेच त्यांना एका टप्प्यात देणार आहे. पण मी थोडे करून त्यांचे पैसे देईल. बर, मग त्यांना काहीतरी सध्या तरी काहीतरी द्या ना त्यांना सांगा. ऐका ना, सध्या तरी नाही, तुम्हाला एक सांगतो. 8 तारीख आहे. मी सांगतो 18 तारखेला त्यांना 30-40,000 रुपये मी पाठवून देईल. 18 तारखेला? ऐका, तुम्ही त्यांना पाठवून द्या. तुम्हाला पाठवतो. हो ठीक आहे. तुम्ही आहेत ना जे टायगर. मला बघा, टायगर आपला चालतंय, त्यांचं करा तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह. अहो माझा प्रॉब्लेम आता तुम्हाला सांगू का, मी 3 दिवस ऍडमिट होतो. आज दुपारी डिस्चार्ज भेटलाय मला. आणि तुमचा जे आता मी सगळ्यांना फोन लावतो. मला एवढे मिस कॉल. 1.5 वर्ष झालं तुम्हाला त्यांनी पैसे दिलेले. 1.5 वर्षामध्ये तुम्ही रिटर्न दिले? ऐका ना, मग तेच तुम्हाला तेच गोष्ट आहे ना, ही एखाद्या बाईला आपण त्रास देणार नाही. मी ताईच बोलतो तिला अजूनही. एवढंच बोलतो. 1-2-3 दिवस जाऊ द्या. त्यांना म्हणा 4 दिवस थांबा, 3 दिवस थांबा. 4थ्या दिवशी तुम्हाला रिपोर्ट येईल. एवढंच बोला फक्त. 4 दिवसात तुम्ही करता त्यांचं 100%? नाही, तुम्हाला मी तुम्हाला तारीख सांगितली तेव्हा मी ते असं आपण 30,000 करून त्यांना मी माझे एवढे ऐकत आहे थोडं एवढं करून देऊ त्यांना. 18 तारखेला तुम्ही पाठवणार त्यांना? चालतंय, ठीक आहे. पण भेटायचं आपल्याला नक्की बरं का दादा? हो चालतंय. तुमचं नाव काय म्हणलं? विशाल भांडारे. युट्यूबवर, सोशल मीडियावर कुठं पण नाव टाका माझं. बरोबर. हडसरला गावात राहिलं तर बाहेर येतो? प्रॉपर बेडचा आहे मी सर. बरं, मग आता हडसरला आहेत का तुम्ही? हा. मग आपण भेटायचं कुठं असं म्हणतो? मी तुम्हाला कॉल करेन. 18 तारखेला भेटून तुम्ही पैसे सेंड करा त्यांना.
भेटू आपण. नाही नाही, मी ऐका ना, मी तुम्हाला सेंड करणार, तुम्ही त्यांना सेंड करायचे. हो चालतंय. हा